जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। नमस्कार स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ। मी सुनीता राजपूत आपल्या स्वामीओम चॅनलमध्ये सगळ्यांचे स्वागत करत आहे। मागे सोनलताईंनी एक आपण व्हिडिओ टाकला होता सोनलताईंचा, त्या आज स्वामी प्रकट दिनापासून एक स्वामींच्या वेगवेगळ्या कथा आपल्याला सांगणार आहे। आणि हे आपल्याला कुठलेही ग्रंथ वाचायला जमत नाही, तर स्वामी राजा नावाचा जो ग्रंथ आहे त्याच्यातल्या कथा सोनलताई स्पेशल आपल्यासाठी घेऊन येत आहेत। तर कृपया ह्या कथा सगळ्यांनी ऐका आणि स्वामी राजा ग्रंथाचं पारायण केल्यासारखं होईल, याचा लाभ सगळ्यांनी घ्या। श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो, आपण ऐकत आहोत आपल्या श्री स्वामी राजा या ग्रंथातील प्रकरण 32. श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। महाराज देशमुखांच्या वाड्यात होते। वामनबुवा वीणा वाजवित होते। स्वरगंधात महाराज तल्लीन झाले होते। इतक्यात एक धिप्पाड मुसलमान तेथे आला। किंचित चढ्या आवाजात विचारू लागला, अक्कलकोट के समर्थ कहाँ है? नादब्रह्म थांबले। वामनबुवा नम्रतेने म्हणाले, तुम्हाला समर्थ कशासाठी हवे आहेत? तो गर्विष्ठ नाक फेंदारून म्हणाला, उनका नाम बहुत सुना है, मैंने सोचा देख तो आओ। त्याची सुरमा घातलेली भेदक नजर फार वेगळीच वाटत होती। महाराज चटकन म्हणाले, अरे इधर देख, वे अक्कलकोट में ही है। एक कौपिनधारी साध्या मनुष्याचा हा जरबेचा स्वर ऐकताच तो दणकट माणूस तुच्छतेने त्यांच्याकडे पाहू लागला। आणि काय आश्चर्य, नजरेला नजर भिडली मात्र तो मुसलमान तटस्थ उभा राहिला। 1 तास झाला, 2 तास झाले, 3 तास झाले। वामनबुवा व पूजेसाठी आलेला तो जिज्ञासू अवाक झाले। समर्थांनी आपली दृष्टी सौम्य केली तशी त्या माणसाची हालचाल सुरू झाली। त्याची नजर हल्ली, त्याला अंतरी बोध झाला, हे समर्थ आहेत तरी कोण? ही प्रबळ उर्मी आता शांत झाली होती। त्याने कुर्निसात केला व अत्यंत नम्र होत म्हणाला, आजपर्यंत मी अनेक साधू संत पाहिले, फकीर मौला पाहिले, पण आजचा अनुभव विलक्षण आहे। मला आज खुदा दर्शन झाले, हे माझे अहोभाग्य। खरोखर आपण दुसरे तिसरे कोणी नसून साक्षात अल्लाह परमेश्वर आहात, असे म्हणून त्याने आपले गुडघे टेकले व तो म्हणू लागला, आप ही खुद बेखुद इलाही परमेश्वर, अल्लाह यलिल्ला मोहम्मद रसीलिल्ला, ओही अल्लाह खुदा इलाही। स्वामी महाराज पूर्ण है आप ही, दिल के अंदर दर्शन हुआ है, बाहरी स्वामी राज बैठे हैं। अक्ल से खुदा पहचानना, पलक में दरिया माफ दर्शन होना। शेवटी गदगदलेल्या स्वरात तो पुन्हा म्हणाला, सब जन्म का सार्थक हुआ, मैं स्वामी महाराज का बंदा हुआ, चाहे सो हुकुम करो जी गुरुदेवा,
सर्वांतर्यामी श्री स्वामी राजदेवा. अवाक झालेल्या त्या जिज्ञासूला वाटले, मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी बाळप्पांकडून अवधूत लक्षणे ऐकली. स्वामी प्रत्यक्ष दत्त अवतारी आहेत हे ऐकले आणि आता लगेचच प्रत्यक्ष त्याचे प्रत्यंतरही पाहिले. हा धिप्पाड अवलियाच नव्हे तर मी सुद्धा धन्य आहे, माझे सुद्धा अहोभाग्य म्हणायला हवे. अशीच वेळ वैष्णवद्वयांच्या अहंकार नाशाची येऊन ठेपली होती. सीतारामाचार्य व रामाचार्य वैष्णव हे सोवळे ओवळे पाळणारे रूढीप्रिय होते. स्वामी महाराज अवधूत आहेत याची त्यांना कल्पना नव्हती. उलट ते ऐकत होते की महाराज स्नानसंध्या करीत नाहीत, जातीभेद पाळत नाहीत, कोणाचेही उष्टे खातात, कुठेही बसतात, मग ते मंदिर असो की मस्जिद. हा सारा भ्रष्टाचार आहे. समाजासमोर असा आदर्श नको, समाज रसातळाला जाईल असा विचार करून हे दोघे वैष्णवद्वय अक्कलकोटला आले. तेव्हा महाराजांभोवती बाळप्पा, बाबा यादव, भुजंगा वगैरे मंडळी होती. एक मुसलमान जमादाराने महाराजांसाठी हुक्का तयार केला. महाराज म्हणाले, मदार, आज पहिले हुक्का तुम पिओ. त्या जमादाराने हुक्क्याची नळी तोंडाला लावली व जोरदार दम भरला व ती नळी स्वामी समर्थांसमोर सरकवली. स्वामींनी ती लगेच तोंडाला लावली. त्याबरोबर त्या वैष्णवांचे माथे भडकले. हा कसला यती? हा तर भ्रष्टाचारी आहे. सीतारामाचार्य हळूच म्हणाले, आपण हा भ्रष्टाचार पाहत आहोत, हे सुद्धा पाप आहे. त्यासाठी पापक्षालनार्थ उपनिषदातले मंत्र म्हणूया. आणि त्यांनी मंत्रोच्चार करायला सुरुवात केली. स्वामी समर्थांनी शुद्धवाणीत उपनिषद म्हणायला सुरुवात केली. लगेच चारही वेदही म्हटले. स्वामी मुखातून पवित्र मंत्रांचा उच्चार म्हणजे ऐकणाऱ्याचे महद्भाग्य म्हणायला हवे. मंत्रमुग्ध झालेले सर्व, त्यांना वेळेचे भान राहिले नव्हते. महाराज श्रीमद भागवताची संहिता म्हणू लागले. रामायण, महाभारत ही महाकाव्ये ते असलखितपणे म्हणू लागले. ऐकणाऱ्यांना प्रत्येक क्षणी नवनवीन अनुभूती जाणवत होती. वेळ सारखा पुढे सरकत होता, पण दिवस रात्रीचे कुणालाही भान नव्हते. श्रीमद भगवद्गीता संपूर्ण म्हणून झाली. स्वामीराज म्हणत होते, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. त्या क्षणी ही वैष्णवांची जोडी भानावर आली. त्यांनी सद्गुरू समर्थांना साष्टांग प्रणिपात केला. महाराज शांतपणे म्हणाले, समाजधारणेच्या दृष्टीने अराजक माजू नये म्हणून व वर्णसंकर होऊ नये म्हणून प्रत्येक पंथात थोर थोर विभूतींनी नियम व्रताचरण सांगितले आहे व ते वर्णाश्रम धर्माच्या दृष्टीने योग्यही आहे. पण आपण जेव्हा स्वतःला वैष्णव म्हणवून घेता तेव्हा मात्र मानवता धर्माचे सर्व नियम धाब्यावर बसवता. जो विवेकी आहे, शांत आहे, ज्याची वृत्ती क्षमाशील व दयाळू आहे, तो सत्यप्रिय व परपीडाहारक आहे. जो काया, वाचा व मनानेही हिंसा करीत नाही, तोच खरा वैष्णव म्हणून घेण्यास लायक आहे. तुम्ही आत्मनिरीक्षण करून पहा, तुम्ही खरेच वैष्णव आहात का?
हे ऐकताच दोघेजण खजील झाले. त्यांनी स्वामी महाराजांची मनोभावे पूजा केली व आरतीही केली. त्यावेळी टाळीच्या ठेक्यावर सर्वजण म्हणत होते, जय देव जय अवधूता, अगम्य लीला स्वामी, त्रिभुवनी तुझी सत्ता, घडता अनंत जन्मी, सुकृत हे गाठी, त्यांची ही फलप्राप्ती, सद्गुरूची भेटी, सुवर्ण ताटी भरली, अमृत रस वाटी, शरणागत दासावरी, करी कृपा दृष्टी, जय देव जय अवधूता, अगम्य लीला स्वामी, तुमची त्रिभुवनी हो सत्ता. याच सुमारास इंदूरच्या किबे सावकारांचा आश्रित मोरेश्वर हरी चांदीने मढविलेल्या समर्थ पादुका श्री स्वामी समर्थांना अर्पण करण्यासाठी आला होता. त्या पाहताच स्वामींनी डोळे गरगर फिरविले व ते रागाने म्हणाले, नीचा, मालकाशी कपट करतोस. आता ह्या पादुकांच्या बाबतीतही तस्कर नीतीचा अवलंब केलास. चालता हो येथून. त्याचे असे झाले की बऱ्हाणपूरचा हा मोरेश्वर हरी इंदूरच्या किब्यांकडे चाकरीस होता. त्यांचा व्यवसाय सावकारीचा. त्यामुळे या मोरेश्वराने तेथे चांगलाच हात धुवून घेतला. पण चोरी, लांडी लबाडी कधी ना कधी उघडकीस येतेच. त्याचे राहणीमान पाहून सर्वत्र शंकेचे वातावरण निर्माण झाले. किब्यांच्या लक्षात आले की हा विश्वासघातकी आहे. त्यांनी मोरेश्वर विरुद्ध फिर्याद दाखल केली. तेव्हा त्याचे धाबे दणाणले आणि काय करावे हे सुचेना. श्री स्वामी समर्थ महाराजांची ख्याती दूरवर पसरली होती. तशी ती इंदूरकरांनाही ज्ञात होती. श्रीमंत तुकोजीराव होळकरांना मिळालेल्या स्वामी प्रसादामुळे तर ही ख्याती राजमान्य झाली होती. असहाय्य झालेल्या मोरेश्वरने महाराजांना स्मरून नवस केला की मी या बालंटातून सही सलामत पार पडलो तर 50 रुपयांची चांदी घेऊन समर्थ पादुका मढवीन व अक्कलकोटास जाऊन त्यांना अर्पण करेन. मोरेश्वर हरी निर्दोष सुटला. पुढे तो पुण्यास आला. त्याच्या लोभी कपटी मनाला वाटले पादुका चांदीने मढविल्याशी कारण. त्यासाठी 50 रुपयांची चांदी घेतलीच पाहिजे असे नाही. कमी पैशातही ते होऊ शकेल. त्याने चांदीच्या पादुका समर्थांना अर्पण केल्या. मात्र अंतर्ज्ञानी स्वामींनी त्याला क्षमा केली नाही. त्याच्या नीच कपटी वृत्तीवर अपशब्द वापरून कोरडे ओढले. मोरेश्वर हरीची पत्नी पुढे झाली. तिने महाराजांच्या चरणांना स्पर्श केला व क्षमा याचना केली. स्वामी महाराज, क्षरण आलेल्या पश्चातापदग्ध झालेल्या माझ्या पतींना आपण क्षमा करावी. आपण सांगाल ते प्रायचित्त ते घेतील, पण आपली अवकृपा त्यांच्यावर करू नये. त्यांच्यासाठी मी स्वतःही आपल्याकडे क्षमा याचना करीत आहे. महाराजांनी मोरेश्वराकडे पाहिले. त्याच्या नजरेत स्वामींना पश्चाताप दिसला. त्याच्या नजरेत लीनता होती, नम्रता होती. हे पाहून स्वामी महाराज म्हणाले, तुझ्या या बायकोला, हिराबाईला समजते तेवढे सुद्धा तुला समजत नाही. तुझी ही वृत्ती तुला अधोगतीला नेणारी आहे. अरे, नराचा नारायण होण्याची क्षमता असलेला तुझा हा माणूस जन्म तू व्यर्थ घालवितो आहेस. मोरेश्वरने श्री स्वामी समर्थांचे पाय घट्ट धरले व आपल्या अश्रूंनी ते सुस्नात केले. महाराजांचा
आशीर्वादरूपी प्रसाद घेऊन ते दोघे आनंदाने परतले. ज्याला आपण जीवन म्हणतो ते जीवन प्राण्यांच्या आश्रयाने चालू असते. मन आणि ज्ञानेंद्रिये यांचा जो अविरत वृत्ती प्रवाह किंवा स्पंद चालू असतो त्याला लौकिक भाषेत जीवन प्रवाह असं म्हणतात. आपले शरीर अनेक पेशींचे बनले असून त्यातील प्रत्येक पेशी ही स्वतंत्ररित्या जगणारी असल्याने तिच्या जीवन कार्याला प्राणशक्तीची आवश्यकता असते. प्राण हा ऊर्ध्व वृत्ती आहे, तर अपान हा अधोवृत्ती आहे. पतंजलींच्या सूत्रानुसार आपल्या शरीरात पंचप्राण आहेत. मूळ प्राणशक्ती एकच असली तरी स्थान आणि कार्य यांच्या भेदावरून या शक्तीला विविध नावे आहेत, जसे की प्राण, अपान, समान, व्यान आणि उदान. उदान नावाचा जो प्राण आहे त्यावर संयतपूर्वक जय मिळविला हे योगशास्त्रात विशेष बारकावेने विशद केले आहे. तर पाण्यावरून चालणे, काट्यांवरून चालणे यावर सहज शक्य होते. योगीराज असलेले महाराज घनदाट अरण्यात एकलेपणाने कंटकशय्येवर निवांत झोपले होते. त्याच वेळी बसप्पा नावाचा तेली, जो दारिद्र्याने पिडला होता, तो हिंडत हिंडत तेथे आला व हे अघोरी दृश्य पाहून थबकला. भयचकित झालेला तो क्षणभराने सावरला व त्याला जाणवले की हे कोणीतरी महान योगी तपस्वी असले पाहिजेत. साधू अगर अवतारी पुरुष असल्याखेरीज हे कंटकशय्येवर झोपणे कसे शक्य आहे. त्याने वाकून पुन्हा पुन्हा नमस्कार केला. तसे महाराज म्हणाले, का रे बाबा, तुला भीष्माचार्यांची आठवण झाली का? का हा हठयोगाचा प्रकार वाटला? भांबावलेला तो ततपप करू लागला. पुढे महाराज म्हणाले, आम्ही कोणीही असू, तुला त्याच्याशी काय करायचं आहे? म्हणे साधू की योगी, अवतारी की तपस्वी. हे ऐकताच बसप्पा अधिकच थक्क झाला. माझ्या मनातील विचार यांना कसे कळले? त्याच क्षणी त्यांची ह्या महापुरुषावर दृढ श्रद्धा बसली. आता बसप्पा नित्य नेमाने समर्थ चरणांचे दर्शन घेऊ लागला व ते जातील तिकडे त्यांच्या मागे मागे जाऊ लागला. आधीच गरिबीतला संसार, त्यातून आता आपल्या पतीने प्रपंचात लक्ष नाही घालायचे सोडून दिले आहे. हे पाहून ती बिचारी बायको मनात खूप खंत करू लागली. हा कुठला कोण वेडा बावळा येथे आला आणि माझ्या शहाण्या सुरत्या नवऱ्याला नादी लावले. अशाने भर बाराची वेळ कशी भागणार? ती वारंवार पतीला रागावून टोचून बोलू लागली. पण वृत्ती शांत झालेला पती काहीही बोलत नव्हता. नेहमी निर्विकार असायचा. हे सुद्धा मोठे आश्चर्यच होते. ती बिचारी दारिद्र्याने रंजीस आली होती. समर्थांबरोबर सातत्याने राहणे म्हणजे खरोखर सुळावरची पोळी. समर्थांची झपाझप चाल म्हणजे बसप्पाची पळापळ. उपाशी पोटी त्याची दमछाक व्हायची. तो ठेचाळायचा, धडपडायचा, तरीही स्वामींच्या मागे पुढे राहायचा. कोणती अदृश्य शक्ती त्याला समर्थांकडे खेचत होती न जाणे. कितीही त्रास दगदग झाली तरी त्याची श्रद्धा निष्ठा कमी होत नव्हती. स्वामींच्या ठाई
कधी त्याला भगवान शंकर दिसायचे, तर कधी त्रैलोक्य सुंदर श्रीकृष्ण परमात्मा भासमान व्हायचे. क्वचित ते फकीर वेशात दिसायचे, तर कधी जटाजूटधारी साधू पुरुष वाटायचे. हे कोण काही समजत नव्हते. अर्थात मन संभ्रमित नव्हते, मनोनिग्रह ठाम होता, तो ढळत नव्हता. बसप्पाची बायको आणि मंडळी बसप्पाचा उपहास करायची. अरे, आपला तेल घाण्याचा धंदा सोडून ही रखडपट्टी कशासाठी? उपाशी तापाशी राहून रिकामटेकडे त्या बुवा मागे हिंडणे, यात काय पुरुषार्थ? कुणी म्हणायचे, ह्या अशा साधू संन्याशांच्या नादी लागून कुणाचे भले झाले आहे का? या साधूच्या मागे लागलेला तो कोकणातला हरिभाऊ, स्वतःला स्वामीसूत म्हणवून घेता, तो अल्पायुषी झाला. अक्कलकोटचा चोळप्पा ह्या बसप्पासारखाच त्या स्वामींच्या आहारी गेला होता. बायको, पोरे, संसार विसरून या महाराजांची अष्टप्रहर सेवा करीत होता. त्याला म्हणे या स्वामींनी दूर लोटला व शेवटी त्याच्या अंतकाळी त्याची इच्छा ह्यांनी पुरी केली नाही. त्याला म्हणे दर्शनसुद्धा दिले नाही. अहो, ते चिपळूणला मठ स्थापन केलेले गोपाळबुवा केळकर, ते तर म्हणे अखंड सैरभैर हिंडत असतात. अहो, कसली निष्ठा आणि कसली श्रद्धा! आपल्या कर्मानुरूप प्रत्येकजण जगत असतो, सुख दुःख भोगत असतो. हे साधू संत प्रारब्ध कर्मात काही फेरफार करू शकत नाहीत. ही वक्तव्य ऐकताना किंवा स्वामी सानिध्य वावरताना बसप्पाला वाटायचे, हे माझे प्रारब्ध आहे. मला स्वामींजवळ मिळणारे समाधान मी कुणालाही सांगू शकत नाही. मी फक्त ते अनुभवतो. एकदा महाराजांच्या मागोमाग वेगाने धावत असता ते दोघे कांटवन नावाच्या निबिड जंगलात शिरले. बसप्पाची भीतीने बोबडी वळली. जिकडे पाहावे तिकडे सापच साप वळवळताना दिसत होते. लहान मोठे, काळे पिवळे, सरपटणारे, झाडावर लोंबकळणारे, सारे वातावरण भेसूर होते. पण महाराज मात्र निर्भयपणे रस्ता चालत होते. त्या सर्पारण्यात बसप्पाला दरदरून घाम फुटला. साक्षात समोर यमराज उभे ठाकले आहेत असे त्याला वाटले. त्याची क्षणभर शुद्ध हरपली. पण तशाही अवस्थेत त्याला बसप्पा बसप्पा अशी हाक ऐकू येत होती व कुणाचा तरी हात पाठीवरून फिरतो आहे असे जाणवत होते. स्वामी त्याला म्हणत होते, बेट्या, आता तरी घरी परत जाशील की नाही? तिकडे तुझी बायको उपाशी तडफडते आहे आणि तू खुशाल इकडे माझ्या मागे हिंडतो आहेस. जा, आधी घरी जा आणि सुखाने संसार कर. आज प्रथमच महाराज बसप्पाशी एवढे बोलले. त्याला परतावेसे वाटत नव्हते, पण समर्थांची आज्ञा मोडण्याचा धीर होत नव्हता. काय करू या संभ्रमात तो होता. इतक्यात श्री स्वामी त्याला म्हणाले, अरे तेल्याच्या पोरा, घरी रिकामा जाऊ नकोस. बरोबर हे भातुके ही शिदोरी घेऊन जा. असा बावचळल्यागत बघू नकोस. हे भोवताली साप दिसत आहेत ना, त्यातील तुला हवा तेवढा, जो हवाय लहान मोठा पाहिजे तेवढा साप घे, तुझ्या उपवस्त्रात बांध आणि घरी घेऊन जा. हे ऐकताच पुन्हा त्याची शुद्ध हरपणार असे त्याला वाटले. भोवतालचे सर्प फणा काढून त्याच्या भोवती डोलत होते. त्याची भीतीने बोबडी वळली. तो घाबरून ततपप करू लागला व डावरला. म्हणाला,
स्वामी देवा, मी घरी जातो, पण मला हे साप नकोत. महाराज त्याच्याकडे पाहून फक्त हसले. महाराजांनी स्वतः एक सर्प त्याच्या खांद्यावर असलेल्या धोत्रात बांधला व ते गाठोडे त्याच्या पाठीवर दिले. सर्प पाठीवर वळवळत होता. आता मी दुसऱ्या क्षणी मरणार असे बसप्पा तेलाला वाटत होते. हे पाहून महाराज म्हणाले, हे गाठोडे खाली ठेवलेस तर खबरदार, आधी घरी जा व ही शिदोरी तुझ्या बायको पुढे ठेव. जीव मुठीत धरून तो घरी परतला. उपासमारीने त्याची पत्नी अस्थिपंजर झालेली दिसत होती. तिच्यात उठून बसण्याचेही बळ नव्हते. दोघांची नजरानजर झाली आणि दोघांचे डोळे पाणावले. एका तरटावर पडलेल्या बायकोजवळ तो बसला. ती एकदम म्हणाली, तुमच्या पाठीवरच्या बोचक्यात काय वळवळते आहे हो? बसप्पाला वाटले, आता हिला सांगू तरी काय? माझ्यामुळे ही मरणशय्येवर पडली आहे. तिच्या पुढे जर हे गाठोडे सोडून तो भला मोठा साप दाखवला तर हिची काय अवस्था होईल? ते पाहून कदाचित ती गतप्राण होईल. स्त्री हत्येचे पातक मला लागेल. हाय रे दैवा, आता मी काय करू? पण स्वामींची आज्ञा पूर्ण केली पाहिजे. तो म्हणाला, स्वामी महाराजांनी ही शिदोरी दिली आहे आणि तुझ्यासमोर उघडायला सांगितली आहे. बसप्पाने स्वामींचे स्मरण मनोमनी केले. जे होईल ते होईल असा विचार करून डोळे घट्ट मिटले व ते पाठीवरील गाठोडे तिच्या पुढे ठेवून ते सोडले. गलितगात्र झालेली बायको आनंदाने ओरडली, अहो, हे पाहिलत का? ही भली मोठी सोन्याची काम तुम्ही कुठून आणलीत? काही चोरीबिरी तर केली नाहीत ना? आणि हे एवढे सोने, हे ओझे तुम्हाला पेलले तरी कसे? हे विसंगत उद्गार ऐकून बसप्पाने डोळे उघडले. पाहतो तर काय, 52 कशी सुवर्ण लखलखीत पाहून झाली हर्षित. आता त्याचे डोळे पांढरे व्हायची वेळ आली. चमत्काराशिवाय नमस्कार नाही असं म्हणतात. तसंच घडलं. तिने पुन्हा पुन्हा स्वामी महाराजांना नमस्कार केला. न दिसणाऱ्या व्यक्तीपुढे तिने अक्षरशः लोटांगण घातले व ती म्हणाली, स्वामी देवा, मी तुम्हाला वेडा म्हणत होते. त्या दरिद्री भोंगळ माणसाच्या नादी लागलात म्हणून पतीला ओरडत होते, पण त्या थोर पुरुषाने आमच्या प्रपंचाचे दारिद्र्य दूर केले, आम्हाला श्रीमंत केले, आम्हाला संपन्न केले. चला, त्या सत्पुरुषाच्या स्वामी महाराजांच्या दर्शनाला आपण जाऊया. बसप्पा तेली भारावून म्हणाला, अगं, प्रपंच दारिद्र्यच काय म्हणतेस? त्या थोर विभूतीने माझे जन्म दारिद्र्य म्हणजे पुन्हा पुन्हा जन्माला येण्याचे करंटेपण दूर केलं आहे. माझा नरजन्म खरोखरी सार्थकी लागला आहे. अशी सद्गुरूंची भेट म्हणजे माझे जन्मोजन्मीचे सद्भाग्यच म्हणायला हवे. बसप्पा उतावीळपणे म्हणाला, हात लावतील ते सोने होण्याची ज्यांची क्षमता आहे त्या सद्गुरुरायांचा अंतराय विरह मला सहन होत नाही. माझ्या देहासह माझे मनही होरपळते आहे. इतक्यात स्वामीसुतांनी रचलेले एक पद बाहेर कुणीतरी म्हणत होते. या उभयंतांनी कान टवकारले. स्वामी राया हो दयाळा, आज तुझची कळवळा. घेऊ येतो हा विसावा, तुझ जवळी माझ्या देवा. सुख दुःख जे जे काय, जानसी तू स्वामी राय. तुझे पाहता चरण
गेलो सर्व विसरून. स्वामी देवा तूच दयाळा, माझा फक्त तुला कळवळा. तो अनामिक म्हणत होता, ती सर्व सृष्टी म्हणजे स्वामी समर्थांनी निर्माण केलेले माया होती. केवळ तुझी परीक्षा पाहण्यासाठी ते सारे त्यांनी निर्मिले होते. तू परीक्षेत उत्तीर्ण झालास. आता तुझा नरजन्म सुवर्णमय करायचा तू ध्यास धर. धरलेले स्वामी चरण सोडू नकोस. तुझे आध्यात्मिक दारिद्र्य संपले आहे. तू मोक्षमार्गाचा वाटसरू झाला आहेस. असे म्हणून ती व्यक्ती निघून गेली. बसप्पाबरोबर त्याच्या बायकोचीही चित्तवृत्ती बदलून गेली. या सुवर्ण सर्पाचा उपयोग आपण रंजल्या गांजल्यांच्या दीनदुबळ्यांच्या कामी लावू, असे ती बसप्पाला म्हणत होती आणि मनोमनी स्वामी समर्थांच्या चरणाशी लीन होऊन स्वामी समर्थांचा जय जयकार करीत होती. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अशा प्रकारे ही कथा इथे समाप्त झाली आहे. धन्यवाद.